नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरनल पासिंग कशी असते, मिड सेमिस्टर CA1 CA2. त्यानंतर तुम्ही जर मिड सेमिस्टर दिले नाही तर भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते की सर आमचे मिड सेमिस्टर राहिलेली आहे तर त्याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतो थेरी एक्झामवर, आणि तुमची पासिंग जी आहे ती एक्झॅक्टली कशी डिस्ट्रीब्यूट होते यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, जरा वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्यासमोर एक रिझल्ट बघायला भेटत आहे. आता या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय डिस्कस करणार आहोत तर CA1 CA2 याची पासिंग आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच या ठिकाणी तुमची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन जर तुम्ही नाही दिली तर त्यावर काय इम्पॅक्ट थेरी पेपरला येऊ शकतो यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला जे आहेत कॉलम्स दिसत असतील, यामध्ये तुम्हाला जे आहे अशा प्रकारे तुमच्या अगोदर रिझल्ट लागायचा आणि कशा इम्पॅक्ट तुमचा थेरीवर होतो यावर आपण बोलूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी काही मिड सेमिस्टर एक्झामिनेशन CA1 CA2 याला आपण इंटरनल म्हणतो. आता तुमचा जो काही एक्सटर्नल पेपर असतो, पेपर तुमचा 60 मार्क्सचा असतो प्लस 40 तुमचे इंटरनल मार्क, असे टोटल किती असतात 100 मार्क्स असतात आणि 100पैकी 40% पासिंग असते. हे आपण मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि या ठिकाणी जे आहे 40 मार्क्सची आपली पासिंग असते असं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर या ठिकाणी आता मिड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमचे किती मार्काचे होत असते तर मिड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमचे 20 मार्काचे होते आणि CA1 प्लस CA2 म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट म्हणतो आपण त्यांना, CA1 आणि CA2 या दोघांच्या ॲव्हरेज काढून तुम्हाला त्या ठिकाणी 20 मार्क दिले जातात आणि अशा प्रकारे तुमचा इंटरनल जो आहे तो 40 मार्क्सचा कवर होतो. आता मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, या ठिकाणी सेपरेट पासिंग असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे मिड सेमिस्टरचे मार्क्स जे आहेत ते जसेच्या तसे तुमच्या मार्कशीटमध्ये फिल केले जातात. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या विद्यार्थ्याने मिड सेमिस्टर एक्झाम दिली आहे आणि मिड सेमिस्टर एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याला 20पैकी 16 मार्क पडले तर 16 मार्क जे आहेत ते तुम्हाला जसेच्या तसे त्या ठिकाणी दिले जातील. तर अशा प्रकारे तुमचे जे आहे ते मिड सेमिस्टरचे डिस्ट्रीब्युशन होतं. आणि सोबतच आता CA1 तुमची आहे 20 मार्क्सची तर आणि CA2 जी आहे ती सुद्धा तुमची आहे 20 मार्क्सची. तर या ठिकाणी तुमचे तर 40 मार्क्स जे आहेत ते टोटल होतात. मग त्याचा काय केला जातो तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲव्हरेज केला जातो, म्हणजे 40/2 जर केला आपण तर त्या ठिकाणी 20 मार्क तुमचे या ठिकाणी CA1 CA2 प्लस 20 मार्क मिड सेमिस्टरचे असे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते कन्सिडर होतात. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जे आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याने मिड सेमिस्टरची एक्झाम दिलेली नाही आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याला मिड सेमिस्टरची एक्झाम दिली नाही आहे तर त्या विद्यार्थ्याने जे आहे त्याला ॲब्सेंटी लावली जाईल किंवा तो विद्यार्थी जो आहे 0 मार्क्स त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील. तर या केसमध्ये थेरी एक्झामला काय इम्पॅक्ट पडू शकतो का तर थेरी एक्झामला काय इम्पॅक्ट पडू शकतो मित्रांनो, या ठिकाणी तुमचा पेपर आहे 60 मार्क्सचा आणि तुमची पासिंग आहे 20 मार्क्सची. जर तुम्ही मिड सेमिस्टरची पेपर दिले नाही, लक्षात ठेवा मी काय सांगित आहे, तर तुम्ही मिड सेमिस्टरचा पेपर दिले नाही तर तुमची जी काही 60 मार्काची पासिंग होती, म्हणजे जी तुमची 60 मार्काचा पेपर होता, तुमच्या 20 मार्काची पासिंग जी होती त्यामध्ये तुम्हाला मिड सेमिस्टरचे 20 मार्क प्लस घ्यावे लागतील आणि 40 मार्काची तुमची या ठिकाणी 60पैकी पासिंग राहील. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, जेवढे मार्क तुम्हाला कमी पडले, आता फॉर एक्झाम्पल मिड सेमिस्टरची जी काही तुमची पासिंग आहे ती असते 12 मार्क्सची आणि त्याच्यानंतर CA1 CA2चे मार्क्स मिळून त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला 20 मार्क कंप्लीट करावे लागतात आणि 20 मार्क जे आहेत ते मिड सेमिस्टर प्लस CA1 CA2चा ॲव्हरेज, म्हणजे समजून घ्या आता एखाद्या विद्यार्थ्याला मिड सेमिस्टरमध्ये 16 मार्क आहेत किंवा एखाद्या विद्यार्थ्याला मिड सेमिस्टरमध्ये 12 मार्क आहेत, 12च्या खाली तुम्ही मिड सेमिस्टरला जाऊ शकत नाही, 12 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी फिक्स करावे लागतात.
आणि त्यानंतर या ठिकाणी +8 मार्क्स जे आहेत ते तुमचे CA1 आणि CA2 याच्यामधून तुम्हाला दिले जातात आणि 20 मार्काची पासिंग तुमची 40 पैकी असते. जे काही तुमचे इंटरनल 40 मार्क्स आहेत त्या 40 मार्क्सपैकी 20 मार्क्सची तुमची पासिंग असते. आणि आता समजा जर तुम्ही या ठिकाणी मिड सेमिस्टर दिली नाही किंवा तुम्ही इंटरनलमध्ये फेल झालात, तर इंटरनलमध्ये फेल झाल्यानंतर तुम्हाला जो काही 60 मार्क्सचा पेपर आहे त्यामधून तुम्हाला 40 मार्क्स घ्यावे लागतात. 60 आउट ऑफ 40 मार्क्स जर घेतले तरच तुम्ही त्या विषयामध्ये पास होत असतात. मित्रांनो, एवढा मोठा इम्पॅक्ट हा तुमच्या मिड सेमिस्टर एक्झाम न दिल्यामुळे होऊ शकतो. सो त्यामुळे तुम्ही मिड सेमिस्टर एक्झामिनेशन दिली पाहिजे, नक्कीच दिली पाहिजे. या ठिकाणी समजा ज्या विद्यार्थ्यांचे रेमेडियल वगैरे झाले असेल, लेट ॲडमिशन झाले असतील आता, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या हेड ऑफ डिपार्टमेंट असेल किंवा त्यांच्या क्लास टीचर वगैरे असेल तर त्यांच्याशी संपर्क करून या ठिकाणी नक्कीच मिड सेमिस्टर एक्झामिनेशन सोबतच तुमचे CA1 CA2 हे सुद्धा दिले पाहिजे. आता आपण गोष्ट करूयात मित्रांनो प्रॅक्टिकलची. प्रॅक्टिकल लॅब्स जे असतात तुमचे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी 7 नंबरचा जो सब्जेक्ट आहे या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल लॅब तुम्हाला बघायला भेटत असेल. या ठिकाणी तुमची बिल्डिंग प्लॅनिंग याची लॅब त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल. आता मी या ठिकाणी जे आहे तुमचे एक एक्झाम्पल घेत आहे. आता याला तुम्हाला टोटल मार्क्स किती असतात तर 50 मार्क तुम्हाला टोटल असतात. त्यापैकी तुम्हाला जे आहे तुमचे मार्क्स जे आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही वायवा दिला नाही किंवा तुमचे प्रॅक्टिकल्स वगैरे सबमिशन केले नाही तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल जो आहे प्रॅक्टिकल बॅक लागण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, हा जो काही बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंगचा सब्जेक्ट आहे याची तुम्ही थेरी पेपर दिला. थेरी पेपर दिल्यानंतर समजा तुम्हाला 20 मार्क पडले, तुम्ही हा विषय पास झालात. पण जर का तुम्ही त्या विषयाचे प्रॅक्टिकल सबमिशन वायवा दिला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकलचा पेपर दरवर्षी परत द्यावा लागू शकतो सप्लिमेंटरीमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल वायवा ते सर्व लिहून त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं आणि ते मार्क तुमचे कॉलेजमधून जेव्हा फिल केले जातील त्यावेळेसच तुमचे जे आहे प्रॅक्टिकल पास कन्सिडर केलं जातं. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्ही फेल होऊ शकतात. सो यामुळे तुम्ही सर्व प्रॅक्टिकल असाइनमेंट्स जे काही तुमचे क्लास टेस्ट असेल, मिड सेम असेल, ते सगळंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मिड सेमिस्टरला CA1 आणि CA2ला हलक्यात घ्यायचे नाही आहे, कारण या ठिकाणी तुमचे मार्क्स कन्सिडर होतात आणि तुम्ही पेपर चांगला लिहूनसुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टली नापास होऊ शकतात किंवा फेल होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल, असाइनमेंट, ओरल जे काही तुमचे सबमिशन आहे ते सर्व तुम्ही वेळेवर पूर्ण करा. जरी तुमचे ॲडमिशन लेट झालं असेल तरी HOD किंवा मग प्रिन्सिपल किंवा मग तुमचे जे काही क्लास टीचर असतील, सब्जेक्ट टीचर असतील, त्यांच्याशी भेटून त्यांना एकदा कन्व्हर्सेशनसुद्धा करू शकतात. त्या हिशोबाने तुम्ही जे आहे या ठिकाणी मिड सेमिस्टर आणि प्रॅक्टिकल मार्क्स जे आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी हलक्यात घ्यायचे नाही आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मिड सेमिस्टर किंवा एंड सेमिस्टर इंटरनल पासिंग कशा प्रकारे असते D-वाटूची, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल देणे महत्त्वाचे आहे का हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल आणि मिड सेमिस्टर दिले नाही तर त्याचा काय इम्पॅक्ट थेरीवर होतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळालं असेल. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी मिड सेमिस्टर आणि CA1 CA2 याचं अहमियत किंवा याचं जे काही महत्त्व आहे ते समजेल आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जे आहे मदत होईल. व्हिडिओ जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.